नमस्कार. मस्त बाहेर पाऊस चालू आहे. गरमागरम बटाटे वडे बनवूया. खमंग झाले बटाटा वडे आणि चटणी सुद्धा. चला तर आपण तयारी करूया. 5 ते 6 बटाटे घेतले, छान स्वच्छ धुवून आणि थोडंसं मीठ घालून हे कुकरमध्ये लावले मी. मीठ घातल्यामुळे जास्त बटाटे फुटले जात नाही. आणि आता आपण शिट्ट्या होते तोपर्यंत याची तयारी करून घेऊया. 2-3 मिरच्या कट करून घेतल्या, थोडीशी अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा बारीक कट करून हे चॉपरमधून मी सगळं बारीक करून घेणार आहे. आपल्याला हे सगळं हे एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे. छान लागतात हे बटाटे वडे खमंग असे. आणि गरमागरम पावसाळ्याचे दिवस चालू आहे. तुम्हाला दाखवते मी. खूप आपल्याला एकदम बारीक पण नाही करायचं, थोडं भरड असं करायचं. तर बटाटे पण थंड झाले, तर बटाटे सोलून घेऊया आपण. सगळे बटाटे सोलून झाले. चला आता आपण पीठ भिजवून ठेवूया. हे मी बेसन पीठ घेतलं 2 वाटी. थोडासा हिंग, हळद, तिखट, ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं 1 चमचाभर तेल घातलं. थोडंसं पातळ असं रवा आपल्याला भिजवून घ्यायचं. खूप घट्ट नाही भिजवायचं आणि खूप पातळ नाही भिजवायचं. तुम्हाला दाखवते किती दाटसर भिजवलं ते. तर आपण पॅन गरम करायला ठेवला. थोडंसं तेल घातलं, जिरे, मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्ता आणि हे आपण जे चॉपरमधून सगळं बारीक केलं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा, हे आपण सगळं एकत्रच थोडंसं परतून घेणार आहोत. खूप लालसर नाही करायचं आहे आपल्याला, थोडंसं कच्चापणा निघाला पाहिजे. आणि हे बटाटे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा साखर. छान मिक्स करून घ्यायचं. खूप आपल्याला मॅश नाही करायचे बटाटे, थोडंसं फोडी पण दिसल्या पाहिजे त्याच्यात, थोडं छोटे छोटे असं. चवीनुसार मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया आता आपण. आणि ही भाजी थंड करून घेऊया. एका ताटामध्ये काढून घेऊया. छान थंड झाली. आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करू शकता. शक्यतो थोडे मोठेच ठेवायचे. हे मी छोटे बनवले. मोठा जर गोळा केला तर छान असं वडा तळला जातो, सोडायलाही सोपा जातो. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं. तेल थोडं जास्तच घालायचं, कारण आपला बटाटा वडा पूर्ण डुबला गेला पाहिजे तेलामध्ये. छान पीठ भिजलं गेलं. आधी आपण थोडंसं चटणीसाठी थोडंसं काढून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. आपल्याला चटणीसाठी थोडासा बेसनाचा चुरा पाहिजे, त्यासाठी मी हे चमच्यानं सोडत आहे. छान तेल गरम झालं. सुरुवातीलाच मी हे करून घेत आहे. छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला हे. थोडंसं लालसर कलर येईपर्यंत. आणि आपण जेव्हा वडे सोडतो तेव्हा पण त्याच्या साईडला थोडं थोडं पडते, ते पण एका साईडला काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते चटणीमध्ये वापरता येतं. आता आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अजून थोडंसं करून घेऊया आपण. छान खुसखुशीत असं झालं. आता आपण वडे तळून घेऊया. तुम्हाला दाखवते मी, चमच्याच्या साहाय्याने पण दाखवते आणि हाताने पण दाखवते. छान तेल गरम झालं. आता आपण बटाटे वडे सोडून घेऊया एक एक. थोडीशी जाड बुडाची कढई ठेवायची, म्हणजे खाली चिटकत नाही. छान असं झाऱ्याच्या साहाय्याने वरतून तेल घालायचं, म्हणजे दोन्ही बाजूने छान तळल्या जातात वडे. आणि हे साईडला जे बारीक बारीक आपलं हे बेसनाचे आलेलं आहे ना, ते चुरा म्हणून आपण चटणीसाठी वापरू शकतो. ते पण ते आधी काढून घेऊया, कारण वड्यासोबत ते खूप लालसर होऊन जातात.
छान वड्या तळले गेले. वडे पण काढून घेऊ. तुम्हाला अजून दाखवते, आता हाताने सोडताना दाखवते वडे. मस्त आपले बटाटा वडे खमंग असे तयार झाले. आता आपण हे काढून घेऊया आणि चटणीची तयारी करून घेऊ. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो चुरा घातला, थोडं लसणाच्या पाकळ्या घातल्या, काळा मीठ घातला अर्धा चमचा, साधं मीठ अर्धा चमचा आणि लाल तिखट घातला मी अर्धा चमचा. हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर भरडून घेतलं. ही आपली आलू वड्यासोबत चटणी किंवा तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता. मिरची तळून घेतली 2-4. छान खमंग अशी चटणी तयार झाली. बघू शकता तुम्ही. चवीलाही खूप सुंदर झाले. वडे पण छान झाले खमंग असे. धन्यवाद.